हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा 24/9/2024 ला सीईटी सेलने एक नवीन नोटीस अपडेट केली आहे। नोटीस नंबर 13 तुम्हाला बघायला भेटते। आणि जो काय आपला ग्रुप सी होता ना, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीपीओ, बीएसएलपी या कोर्ससाठी जी काय समजा सेकंड आणि थर्ड राऊंड जो काय कंडक्ट केला जाणार आहे ना महाराष्ट्र स्टेटचा स्टेट कोट्याचा, तर त्याचा जो काय शेड्यूल आहे पूर्ण टाइम टेबल या ठिकाणी अपडेट केलेला तुम्हाला दिसून येत आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं। तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पीडीएफ बघू शकता किंवा मग आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। मी तिथं पण तुम्हाला पीडीएफ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू। त्याचबरोबर ग्रुप बी चा पण सेकंड आणि थर्ड राऊंडचा जो आहे तो पूर्ण शेड्यूल आलेला आहे, त्याच्याबद्दल पण मी एक डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर तुम्हाला तो पण टेलिग्राम ग्रुपमध्ये किंवा या चॅनलवर तुम्हाला 100% मिळून जाईल। पहा, हा जो नोटीस आहे यामध्ये तुम्हाला सेकंड राऊंडसाठी काय प्रोसेस करणं आहे, सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे, चॉईस फिलिंग कधी करणं आहे, रिझल्ट कधी येणार आहे, त्याचबरोबर सेकंड राऊंडचा सीट सोडायचा तारीख कोणता आहे जिथे की तुम्हाला बिना पेनल्टीचा सीट सोडता येतो, किंवा मग जो काय थर्ड राऊंड राहील समजा तर त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म कोणत्या विद्यार्थ्यांना परत फिल करणं गरजेचं आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना फिल करणं गरजेचं नाहीये, थर्ड राऊंडला कोणता विद्यार्थी एलिजिबल राहणार आहे, आणि थर्ड राऊंडचं जे आहे ती एक कट ऑफ डेटच्या अगोदर तुम्हाला एक सीट सोडायची या ठिकाणी डेट आलेली आहे, जिथे की तुम्हाला जर 2024-25 ला ऍडमिशन केलं असेल आणि तुम्हाला विदाऊट पेनल्टीचा जर सीट सोडायचा असेल तर ती डेट किती आहे, काय आहे, त्याची सविस्तर जानकारी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील। तर पहा, या ठिकाणी सर्वात अगोदर यांनी जो काय आपला कॅप राऊंड 2 प्लस कॅप राऊंड 3 चा जो आहे तो शेड्यूल मेन्शन केलेला दिसून येतो। बीपीटीएस साठी फिजिओथेरपीला बीओटीएस म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी राहतं, आणि जे काय ऑडिओ स्पीच लँग्वेज राहतं ना पॅथॉलॉजी, त्यात आपला बीएसएलपी नावाचा कोर्स राहतो। बीपीओ तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, जे की तुमच्या अकॅडमिक इयर 2024-25 ला ऍडमिशन होणार आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला ही नोटीस दिसून येत आहे। तर पहा, टेंटेटिव्ह शेड्यूल यांनी या ठिकाणी मेन्शन केलाय, म्हणजे यांनी या ठिकाणी एक मेन्शन केलंय की थोडा बहुत चेंज यामध्ये तुम्हाला 100% दिसून येऊ शकतो। तर पहा, आता जर बघितलं आपण तर आपल्याला एक कॅप राऊंडचा जो काय सीट सोडायचा डेट आहे ना, तो आपल्याला 3/10/2024 या ठिकाणी बघायला मिळतो। म्हणजे 3/10/2024 पर्यंत आपण जे आहे ते आपल्या या ठिकाणी ऍडमिशन कॅन्सल करू शकतो ग्रुप सी चा बीपीटीएस, बीओटीएस, बीएसएलपी आणि बीपीओ कोर्स साठी। तर 3/10/2024 ही डेट आहे, जिथे की आपण राऊंड वन मध्ये जरी एखाद्या विद्यार्थ्याला सीट अलॉटमेंट झाला असेल, त्यानं जॉईन केला असेल, तर तो विद्यार्थी तिथला सीट जो आहे तो कॅन्सल करू शकतो। त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जे आहे ना नीट यूजीची बीपीटीएस साठी, बीओटीएस, बीएसएलपी आणि बीपीओ ग्रुप सी साठी राऊंड 2 चा तो आपल्याला 5/10/2024 ला मिळणार आहे। म्हणजे पाहता बीएमएस, बीएचएमएस चा आणि एमबीबीएस, बीडीएस चा राऊंड झाल्याच्या नंतर तुमचा ग्रुप सी चा राऊंड होता आहे। तर तुमच्याकडे पूर्ण ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला बीएमएस, बीएचएमएस जॉईन करणं आहे, किंवा मग सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला फिजिओथेरपी जॉईन करणं आहे, क्योंकि फिजिओथेरपीचा राऊंड तुम्हाला थोडासा या ठिकाणी लेट होताना दिसून येत आहे। त्यानंतर जर समजा आपण विचार केला, जे काय आपल्याला ऑनलाईन प्रेफरन्स फिल करणं आहे किंवा चॉईस फिलिंग करणं आहे राऊंड 2 साठी ग्रुप सी च्या, तर ती तुम्हाला जवळपास 5/10/2024 ते 7/10/2024 अप टू 11:59 PM पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची डेट यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली दिसून येत आहे। आणि तुम्हाला जी काय सिलेक्शन लिस्ट किंवा अलॉटमेंट लिस्ट येणार आहे ना कॅप राऊंड 2 चा ग्रुप सी साठी, तो 9/10/2024 ला तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट लिस्ट जे आहे तो सेकंड राऊंडचा किंवा मग रिझल्ट म्हणतो आपण त्याला, किंवा सिलेक्शन लिस्ट म्हणतो ना, तुम्हाला 9/10/2024 ला येणार आहे। जर तुम्हाला 9/10/2024 ला जी काय अलॉटमेंट लिस्ट येणार आहे तिथं जर कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुम्ही कॉलेजमध्ये ऑफलाईन जाऊन तुमचं ऍडमिशन करू शकता, किंवा कॉलेजला जॉईन करून तुम्ही सेकंड राऊंड मधून थर्ड राऊंड साठी बेटरमेंटला पण जाऊ शकता। तुम्हाला हॉलिडेज मध्ये पण त्या ठिकाणी ऍडमिशनला जाणं कंपल्सरी राहील। तर जवळपास 10/10/2024 ते 13/10/2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटेल ते विद्यार्थी कॉलेज जॉईन करू शकताय, किंवा मग कॉलेजला जॉईन करून बेटरमेंटला जाऊ शकताय, किंवा त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म फिल करून तुम्ही त्याच कॉलेजमधून तुमची डिग्री कंटिन्यू पण करू शकता। नंतर तुम्हाला जी काय कॅप राऊंड 2 मध्ये सीट तुम्ही जॉईन करणार आहे, तर तो सीट तुम्हाला सोडायचा जवळपास 13/10/2024 तुम्हाला लास्ट डेट बघायला मिळतो। यांनी या ठिकाणी फीस वगैरे मेन्शन केलेला आहे, तर ती काय तुमची फीस तुम्हाला रिफंड दिली जाणार नाही, पण तुम्ही 13/10/2024 पर्यंत तुमचं ऍडमिशन जे आहे ते कॅन्सल करू शकता। जर तुम्ही सेकंड राऊंडला एखादा सीट जॉईन केला किंवा राऊंड 1 तुम्ही सीट जॉईन केलता, रिटेन्शन फॉर्म फिल केलता, आणि राऊंड 2 मध्ये तुम्ही कॉलेज जॉईन केला किंवा रिटेन्शन फॉर्म फिल केला, तर 13/10/2024 पर्यंत तुम्ही तुमची सीट जी आहे ती सोडू शकता। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि कॅप राऊंड 3 चे जे रूल राहतील ना,
तर जे काय आपलं ब्राउचर आहे, ब्राउचरमध्ये जेवढी काय फीस किंवा इलिजिबिलिटी जे काय मेन्शन असेल ना, तर ते पूर्ण रूल जे आहे ते तुमचे कॅप राऊंड 3 साठी फॉलो केले जातील. कॅप राऊंड 3 चे तेच रूल कंटिन्यू होतील, काही नवीन रूल बनलेले नाहीये, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. आणि ज्यावेळेस तुमचा सेकंड राऊंडचा रिझल्ट येईल त्यानंतर मी तुम्हाला कॅप राऊंड 3 चा रूल काय आहे, कॅप राऊंड 3 साठी कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतात त्याची पण इन्फॉर्मेशन ब्राउचरनुसार पण एक वेळेस नक्की शेअर करेल. तर पहा, आता यांनी या ठिकाणी थर्ड राऊंडचा पण टाइम टेबल मेन्शन केलेला दिसून येतो. जसं की आपल्याला आता समजा एखादा विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जर त्यानं राऊंड 1 मध्ये केला नसेल आणि राऊंड 1 प्लस राऊंड 2 मध्ये तो काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट नसन करू शकला, ग्रुप सी साठी समजा फिजिओथेरपीसाठी किंवा ऑक्युपेशनल थेरपीसाठी किंवा मग BSLP साठी किंवा मग BPO साठी किंवा मग ग्रुप बी साठी पण तुम्ही जर समजा BMS BHMS साठी नसल पार्टिसिपेट केलेलं, तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट कॅप राऊंड 3 च्या अगोदर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करू शकतात. ग्रुप बी साठी प्लस ग्रुप सी साठी तुम्हाला कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं आहे. तुम्ही जो काय 15/10/2024 ते 18/10/2024 11:59 PM या टायमिंग मध्ये जो काय तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहे ना, तर तुमचा ग्रुप बी प्लस ग्रुप सी जे काय थर्ड राऊंड होतील किंवा मग थर्ड राऊंड मध्ये सीट नाही भेटला तर चौथा राऊंड होईल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% इलिजिबल ठेवलं जाणार आहे. तर तुम्हाला एक कॉमन फॉर्म फिल करना आहे कॅप राऊंड 3 साठी किंवा कॅप राऊंड 4 साठी, जो की तुमचा ग्रुप बी राहील प्लस ग्रुप सी चा राहील ना, तो 15/10 ते 18/10/2024 मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं आहे. तुम्ही जर अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलेला असेल, ज्यावेळेस तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म राऊंड 2 मध्ये चालताना कॉमन तिन्ही ग्रुपसाठी, त्यावेळेस जर समजा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल तर तुम्हाला आता परत ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायची कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे. आणि खाली यांनी मेन्शन केलेलं आहे की तुम्ही एक वेळेस ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलाय पण तुम्ही फ्री एक्झिट घेतलेली आहे राऊंड 1 ला किंवा मग राऊंड 2 ला घेतलेली आहे किंवा राऊंड 1 ला घेतली, राऊंड 2 ला फ्री एक्झिट नाही घेतली, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला फिल करणं पडेल का नाही करणं पडेल ती पण गोष्ट यांनी खाली मेन्शन केलेली आहे. पहा, नंतर यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की जे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करतील तर ते विद्यार्थी MBBS BDS च्या काउन्सिलिंग मध्ये एलिजिबल राहणार नाही. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म फिलच केला नसेल, तुम्ही डायरेक्ट हाच ऍप्लिकेशन फॉर्म 15/10 ते 18/10 दरम्यान फिल करताय, तर तुम्ही फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी चीच काउन्सिलिंग करू शकताय. पण तुम्हाला BDS ला अप्लाय करणं असेल किंवा MBBS ला अप्लाय करणं असेल तर जे काय थर्ड राऊंडच्या अगोदर MBBS BDS ग्रुप ए चे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होत आहेत ना, तर तिथं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं पडेल. तिथं जर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताय त्या डेट मध्ये, तर देन तुम्ही ग्रुप ए प्लस तुम्ही ग्रुप बी प्लस तुमचा जो काय ग्रुप सी आहे ना, तर तिन्ही ग्रुपसाठी तुम्ही 100% या ठिकाणी एलिजिबल होऊन जाणार आहे. जर तुम्ही MBBS BDS चा जो काय थर्ड राऊंड होणार आहे त्याच्या अगोदर जे काय ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होते तिथं जर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला ना, तर जो काय थर्ड आणि फोर्थ राऊंड कंडक्ट केला जाईल ग्रुप ए चा, ग्रुप बी चा आणि ग्रुप सी चा, तर तिन्ही जागेवर तुम्ही 100% एलिजिबल होणार आहात. पण तुम्ही जर समजा ह्या 15/10 ते 18/10 दरम्यान ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताय तर तुम्ही ग्रुप ए साठी इलिजिबल नाही आहात, ही पण गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे काय पुढचे राऊंड होतील 3रा 4था 5वा, तर त्यासाठीच इलिजिबल केलं जाणार आहे. त्यांनी या ठिकाणी ही गोष्ट मेन्शन केलेली तुम्हाला साफ दिसून येत आहे. त्यानंतर त्यांनी तेच मेन्शन केलं की तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल केल्याच्या नंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फीस पेमेंट करावी लागते, जी की ग्रुप बी आणि ग्रुप सी ची स्टेट कोट्याची वेगळी राहते, IQ कोट्याची वेगळी राहते. तर 15/10 ते 18/10 संध्याकाळी 11:59 मिनिटापर्यंत तुम्ही या ठिकाणी तुमची पेमेंट करू शकता. आणि तुमची जी काय पेमेंट आहे ना, ती पेमेंट जर सक्सेसफुल झाली तरच तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं असं मानलं जाईल. ही पण गोष्ट लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्याचं पेमेंट कंप्लीट होत नाही त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे ऑनलाईन सीट अलॉटमेंट केलं जात नाही. तुमचं पेमेंट कंप्लीट झाल्याच्या नंतरच तुमचा फॉर्म जो आहे तो 100% कंप्लीट मानला जातो. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एक पब्लिकेशन ऑफ जनरल रजिस्टर्ड लिस्ट येणार आहे की थर्ड राऊंड मध्ये किती विद्यार्थ्यांनी ग्रुप बी साठी अप्लाय केलं, त्याचबरोबर ग्रुप सी साठी अप्लाय केलं, तर तुम्हाला वेगवेगळ्या जे आहे ते 2 लिस्ट बघायला भेटतील. तर 19/10/2024 ला तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये किती विद्यार्थी ग्रुप बी प्लस ग्रुप सी साठी पार्टिसिपेट करताना त्याची एक अपडेट SML लिस्ट बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला एक कंबाईन SML लिस्ट बघायला भेटेल, जी की प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट असणार आहे. तुमची ग्रुप बी ची वेगळी येणार आहे ग्रुप आणि ग्रुप सी ची पण तुम्हाला सेपरेटली दिसणार आहे, म्हणजे दोन्हीच्या वेगवेगळ्या येणार आहे. तर 19/10/2024 ला तुम्हाला कंबाईन किंवा कॉमन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला भेटते. तर ही काय राहते, ज्यांनी की राऊंड 1 मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलता प्लस राऊंड 2 मध्ये केलताना आणि ते विद्यार्थी ग्रुप बी साठी एलिजिबल आहे प्लस ग्रुप सी साठी एलिजिबल आहे ना, तर तुम्हाला ग्रुप बी चा एक कंबाईन मेरिट लिस्ट बघायला भेटणार आहे आणि ग्रुप सी चा पण एक भेटणार आहे की राऊंड 1 पासून ते पार थर्ड राऊंड पर्यंत किती विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे आणि त्या SML नुसार जे आहे ते तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर 5वा पॉईंट यांनी या ठिकाणी हाच मेन्शन केलाय की तुम्हाला एक पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स मिळणार आहे ग्रुप सी चा. तर ग्रुप सी चा जो काय सीट मॅट्रिक्स येणार आहे आपल्याला थर्ड राऊंड साठी तो 21/10/2024 ला तुम्हाला बघायला भेटेल.
21/10/2024 तुम्हाला जो आहे तो पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स म्हणजेच ग्रुप सी चा सीट मॅट्रिक्स दिला जाणार आहे. टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती, प्रायव्हेट कॉलेज किती आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा ज्या आहेत त्या थर्ड राऊंडसाठी वॅकंट आहेत त्याची तुम्हाला अपडेट मिळणार आहे. आणि तुम्ही थर्ड राऊंडला चॉईस फिलिंगमध्ये किती कॉलेज टाकू शकतात हे पण तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन प्रेफरन्स करणं आहे किंवा चॉईस फिलिंग करणं आहे कॅप राऊंड 3 साठी समजा ग्रुप सी साठी, आणि तुमचा जो काय कॅप राऊंड 2 चा किंवा कॅप राऊंड 1 चा चॉईस फिलिंग होता ना तो एकदम 100% झिरो मानला जाणार आहे. तो कुठल्याही प्रकारचे काही कामाचा नाहीये. तुम्हाला थर्ड राऊंड साठी परत चॉईस फिलिंग करणं आहे. जर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहे किंवा तुम्ही राऊंड 1 राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग केलं तर तुम्हाला सीट नव्हती भेटली आणि तुम्ही थर्ड राऊंड मध्ये जर चॉईस फिलिंग नाहीये करणार, मग थर्ड राऊंडचा कट ऑफ किती जरी कमी गेला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे आहे ते सीट अलॉटमेंट होणार नाहीये. म्हणजेच की थर्ड राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 21/10 ते 23/10/2024 तुम्हाला जे आहे ते चॉईस फिलिंग करायची डेट या ठिकाणी दिसून येत आहे. टाइम तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तुम्हाला थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. ही गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला 8वा पॉईंट दिसत आहे. तुम्हाला एक अलॉटमेंट लिस्ट येणार ग्रुप सी ची थर्ड राऊंडची, तर ती 24/10/2024 तुम्हाला थर्ड राऊंडचा रिझल्ट बघायला भेटतोय. जर तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये अलॉटमेंट झालं तर तुम्ही त्या ठिकाणी फिजिकल जॉईनिंग करू शकतात. पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणार आहे. टोटल जी काय फीस लागेल ती तुम्ही डीडी किंवा चेकच्या फॉर्म मध्ये घेऊन जाणार आहे. जसं तुम्हाला कॉलेज भेटेल त्या कॉलेजवर डिपेंड करतं, तुमच्या कॅटेगरीवर डिपेंड करतं की तुम्हाला त्या ठिकाणी किती जी आहे ती फीस पे करणं आहे किंवा मग तुम्ही जी काय काउन्सिलिंग करताय तो जो काय कोटा राहतो त्या कोटावर डिपेंड करतं की तुम्हाला पेमेंट किती करणं आहे. तर जवळपास 25/10 ते 28/10/2024 दरम्यान जर तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये सीट भेटत असेल तुम्ही एक तर कॉलेजला जाऊन जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुमचं रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता आणि तुमची डिग्री कंटिन्यू करू शकता. पण जर तुम्हाला भेटलेला कॉलेज आवडला नाहीये किंवा मग तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन जॉईन नाहीये करणं किंवा तुम्हाला ड्रॉप करणं, तुम्ही त्या कंडिशनमध्ये या ठिकाणी बिलकुल फ्री एक्झिट घेऊन 2024च्या काउन्सिलिंग प्रोसेसमधून आउट होऊ शकता. आणि तुम्हाला जी काय समजा डेट ऑफ रिझाईन सीट सोडायची तारीख आहे ना अकॅडमिक इयर 2024-25 ची, तर ती जवळपास 28/10/2024 तुम्हाला अप टू 5:30 PM तकपर्यंत तुम्हाला जी काय आहे ती रिझाईन करायची तारीख दिसत आहे. लास्ट डेट ऑफ रिझाईन द सीट 28/10/2024 5:30 PM पर्यंत तुम्हाला जी आहे ती टाइम दिसत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांनी खाली काही पॉईंट मेन्शन केले जसं की हा जो टाइम टेबल आहे ना त्यामध्ये थोडा बहुत तुम्हाला चेंज पण बघायला भेटतो, जसं की MCC किंवा AA-CCC असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा कोर्ट असेल ना, यांनी जर काय डेटमध्ये चेंज केला तुम्हाला या नोटीसमध्ये चेंज पण बघायला भेटू शकतो. आणि आपल्याकडे काउन्सिलिंगचा टाइम थोडा कमी आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण जे काय सॅटर्डे राहतील किंवा संडे राहतील किंवा जे काय हॉलिडेज राहतील त्यांना पण वर्किंग डे मानून काम करणं आहे पूर्ण कॉलेजनं पण. आणि जेवढे काय विद्यार्थी पार्टिसिपेट करताय काउन्सिलिंगमध्ये त्यांनी पण सुट्टीच्या दिवशी पण पूर्ण वर्किंग डे म्हणून काम करणं आहे. हीच लाईन तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेली दिसून येते. त्यानंतर यांनी खाली काही पॉईंट मेन्शन केले जसं की स्टुडंट जे आहेत ना त्यांना एलिजिबिलिटीसाठी जे काय ब्राउचरमध्ये रूल मेन्शन आहेत ना राऊंड सेकंडसाठी असतील किंवा राऊंड थर्डसाठी असतील किंवा राऊंड थर्डच्या नंतर जर कोणता राऊंड फोर्थ कंडक्ट केला ना तर त्यासाठी काय एलिजिबिलिटी राहणार आहे तर ते जे रूल मेन्शन आहेत तेच रूल ॲज इट इज फॉलो केले जाणार आहे. त्यांनी या ठिकाणी हा पॉईंट मेन्शन केला आहे. जर तुम्ही सेकंड पॉईंट रीड करताय त्यांनी हेच मेन्शन केलं की जो काय आपला स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करायचा आहे ती तुमची चॉईस आहे. तुम्ही जर एक वेळेस तुमचा स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करताय जी काय तुमची रिझाईन करण्याची लास्ट डेट असते ना काउन्सिलिंग मधून तर ती डेट गेल्याच्या नंतर तुमचं कुठल्याही प्रकारे स्टेटस रिटेन्शन फॉर्म परत घेतला जाणार नाहीये. तर 28/10/2024 ही तारीख आहे. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर तुम्हाला जर रिटेन्शन फॉर्म फिल करणं असेल तर तुमचा चॉईस आहे, तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता. पण तुम्हाला कॉलेज नाही आवडला किंवा तुम्हाला ती डिग्री कंटिन्यू नाहीये करणं किंवा तुम्ही पार्शियल ड्रॉपचा विचार करताय तर पेनल्टी किती लागू शकते कॉलेज बरोबर विचार करून किंवा कॉलेज बरोबर चर्चा करूनच तुम्ही या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म कंप्लीट करून तुमची डिग्री कंटिन्यू करू शकता. किंवा मग अन्यथा जी काय कट ऑफ डेट राहते ना तर त्याच्या अगोदर तुम्ही तुमचं ऍडमिशन किंवा जी काय यांनी नोटीसमध्ये मेन्शन केलेली डेट राहते की लास्ट डेट ऑफ रिझाईन विदाउट पेनल्टी तर त्यापर्यंत तुम्हाला तुमचं ऍडमिशन कॅन्सल करायची पूर्ण संधी दिली जाते. त्यामुळे तुम्ही जो तुमचा स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे ना तर थोडा विचार करून फिल करा. तुमच्या चॉईसनुसार आहे, फिल करणं असेल तर करू शकता. बाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कसली जबरदस्ती नाहीये. त्यानंतर पहा कॅन्डिडेट कॅप राऊंड 1 तुम्हाला 3/10/2024 पर्यंत सीट सोडायचा लास्ट चान्स आहे. जर तुम्ही 3/10/2024 पर्यंत कॅप राऊंड 1चा सीट सोडणार नाहीये तर त्यानंतर कॅप राऊंड 2 चे जे काय रूल असतील ना ते तुम्हाला या ठिकाणी अप्लाय होताना दिसून येतील. आणि पहा यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की तुमची जी काय 30/10/2024 जी आहे ना तर तुमची सीट सोडायची डेट आहे जिथे की तुम्हाला पेनल्टी पे करावी लागणार नाहीये. इन्फॉर्मेशन ब्राउचरनुसार जी काय तुमची 30
10/2024 ची जी काय तारीख आहे ना, त्या तारखेपर्यंत जर तुम्ही तुमचं ऍडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची पेनल्टी पे करायची गरज नाहीये. पण तुम्ही जी काय आपली कट ऑफ डेट आहे 30/10/2024 याच्यानंतर जर समजा तुम्ही ग्रुप सी चं ऍडमिशन कॅन्सल करताय ना फिजिओथेरपीसाठी, तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जी काय पेनल्टी चार्ज आहे तो पे करावा लागेल. जो काय यांनी ब्राउचरमध्ये पेनल्टी मेन्शन केली तेवढी पूर्ण पेनल्टी तुम्हाला पे करणं कंपल्सरी राहील. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकताय. त्याच्यामुळे जर तुम्हाला पार्शियल ड्रॉप करणं असेल किंवा ऍडमिशन करणंच नसेल ना, तर 30/10/2024 जी आहे ती तुमची लास्ट डेट आहे जिथे की तुम्ही कॉलेज जॉईन केलेलं ऍडमिशन तुमचं कॅन्सल करू शकता. त्यामुळे तुम्ही 30 तारखेपर्यंत एक विचार करू शकता की मला पार्शियल ड्रॉप करणं आहे किंवा ड्रॉप करणं आहे किंवा मला ही डिग्री कंटिन्यू करणं आहे किंवा नाही करणं आहे. 30/10च्या नंतर जर ऍडमिशन करायला जाणार आहे तुम्हाला पूर्ण पेनल्टी या ठिकाणी पे करावी लागेल, जी काय यांनी ब्राउचरमध्ये मेन्शन केली. तर तुम्ही क्लाउज 16 जो आहे ना तो 21 रीड करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला पेनल्टी किती मेन्शन आहे ही पूर्ण इन्फॉर्मेशन 100% मिळून जाईल. पहा आता यांनी थर्ड राऊंडमध्ये कोणते विद्यार्थी एलिजिबल राहणार आहेत ग्रुप सी साठी, तर त्याचे काय पॉईंट मेन्शन केले आहेत. ब्राउचरमधूनच इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटते. बाकी ब्राउचरमध्ये आणखीन खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावर पण मी एक डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. यांनी या ठिकाणी फक्त जे विद्यार्थी एलिजिबल राहणार नाहीये कॅप राऊंड 3 ला त्यांचेच पॉईंट या ठिकाणी मेन्शन केले, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. फर्स्ट नंबरचा पॉईंट आहे की जो विद्यार्थी कॉलेज जॉईन करणार आहे राऊंड 2 पर्यंत आणि स्वतःचा स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे तो विद्यार्थी थर्ड राऊंड पर्यंत एलिजिबल राहणार नाहीये. पण तीच गोष्ट आहे ना, जर तुम्हाला समजा एखादं कॉलेज आवडलंय, तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केलाय, तुम्ही त्याच कॉलेजमधून जर समजा डिग्री कंटिन्यू करायचा विचार करत आहात, तर तुम्ही थर्ड राऊंडमध्ये काउन्सिलिंग करणं काही कामाचं पण नाही आणि तुम्ही थर्ड राऊंडला एलिजिबल राहणार पण नाहीये. म्हणजे एखादा विद्यार्थी की ज्याला राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट झालंय, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करताय, तर तुम्ही या ठिकाणी थर्ड राऊंडला एलिजिबल राहत नाहीये. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड पॉईंट हाच आहे की एखादा विद्यार्थी ज्याला की राऊंड 1 राऊंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट झालतं ऑल इंडिया कोट्यामधून आणि त्यानं कॉलेज जॉईन केलं किंवा मग त्याला राऊंड 3 मध्ये आहे ते ऑल इंडिया कोट्यामधून सीट अलॉटमेंट झालेला आहे, तर असा विद्यार्थी या ठिकाणी थर्ड राऊंडला एलिजिबल राहत नाही. म्हणजे तुम्ही AA CCC असेल किंवा मग MCC जी काउन्सिलिंग राहील तिकडून समजा काउन्सिलिंग करताय तुम्हाला तिकडे राऊंड 1 प्लस राऊंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट झालेला आहे किंवा मग तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज जॉईन केलं आणि थर्ड राऊंडमध्ये जरी तुम्हाला जे सीट अलॉटमेंट जरी झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी थर्ड राऊंडला काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीये. तर हीच गोष्ट यांनी या ठिकाणी मेन्शन केली तुम्हाला बघायला दिसून येत आहे. त्यानंतर खाली यांनी खूप मोठा एक पॉईंट मेन्शन केलाय. तर हा पॉईंट असा आहे की जो का आपला फ्री एक्झिट होता किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं होतं ना थर्ड राऊंडसाठी, त्याच्याबद्दल हा पॉईंट तुम्हाला बघायला दिसून येतो. तुम्ही हा एक वेळेस रीड करू शकता. मी तुमच्याबरोबर डायरेक्ट एक्सप्लेन करत आहे. या ठिकाणी त्यांनी असं मेन्शन केलंय की समजा एखादा विद्यार्थी तुम्ही जर राऊंड 1 मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला, राऊंड 1 मध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केला, तुम्हाला ए नावाचा कॉलेज भेटला, तुम्ही कॉलेजमधून फ्री एक्झिट केला किंवा मग तुम्हाला डॉक्युमेंट नव्हते किंवा तुमच्याकडे फीस नव्हती म्हणून कॉलेजनं तुम्हाला रिजेक्ट केला. त्यानंतर देन तुम्ही जो आहे तो राऊंड 2 चा चॉईस फिलिंग केला, राऊंड 2 मध्ये तुम्हाला एखादा बी नावाचा कॉलेज भेटला, तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजला जॉईन नाही केला, फ्री एक्झिट केला मुद्दाम कारण फ्री एक्झिट असतो म्हणून, किंवा मग तुम्ही कॉलेजमध्ये जॉईन करायला गेलते पण कॉलेज तुमच्याकडून ओपन कॅटेगरीचा फीस मागत होतं किंवा मग थोडी एक्स्ट्रा फीस मागत होतं किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट तयार नव्हता, तर त्या कंडिशनमध्ये जर समजा तुम्ही कॉलेजमधून फ्री एक्झिट करताय किंवा तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशनसाठी रिजेक्ट केलं जातं ना, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जर थर्ड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणं असेल तर तुम्हाला या ठिकाणी थर्ड राऊंडचा जो काय रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ना तर तो परत एक वेळेस फिल करणं पडेल. जर तुम्ही थर्ड राऊंडचा ऍप्लिकेशन फॉर्म नाहीये फिल करणार तर तुम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी थर्ड राऊंडमध्ये एलिजिबल राहणार नाही आहात. तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जाण्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं गरजेचं आहे आणि चॉईस फिलिंग करणं पण कंपल्सरी आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे यांनी या ठिकाणी हेच मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला जर समजा राऊंड 1 राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटला होता, तुम्ही कॉलेजला जॉईनच नाही केलेला, फ्री एक्झिट केलेला आहे किंवा मग तुम्हाला कॉलेजनं रिजेक्ट केलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये किंवा फीस प्रॉब्लेममुळे, तर त्या कंडिशनमध्ये जर तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणं असेल तर तुम्हाला थर्ड राऊंडसाठी जे काय रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार आहे तिथं परत एक वेळेस तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही राऊंड 1 राऊंड 2 मध्ये फ्री एक्झिट घेतला होता, जर तुमचं स्टेटस जॉईन असं शो होत नसेल समजा सेकंड राऊंडमध्ये, तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जे आहे ते ऍप्लिकेशन फॉर्म परत एक वेळेस फिल करून थर्ड राऊंडला काउन्सिलिंगमध्ये भाग घेणं पडेल. अन्यथा जर तुम्हाला सीट भेटलाय, तुम्ही राऊंड 2 मध्ये फ्री एक्झिट केलाय, कॉलेज जॉईन केलेला नाहीये, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये एलिजिबल केलं जाणार नाहीये आणि थर्ड राऊंडमध्ये जाणं असेल तर तुम्हाला परत एक वेळेस तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं कंपल्सरी आहे. तर पहा हे काय राऊंड 2 प्लस राऊंड 3 ग्रुप सी चे जे काय रूल होते त्यांची एक सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून की फ्युचरमध्ये जी काय काउन्सिलिंग प्रोसेस चालू राहणार आहे ना तर त्याची एक सविस्तर जानकारी आमच्या
माहिती तुमच्याबरोबर नक्की शेअर करू। त्याचबरोबर तुम्हाला जर आमचा पर्सनल गाईड किंवा पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला तिथं पर्सनल गाईड किंवा पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।